नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे शासनाने दुष्काळ जाहीर करावा, खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या एल्गार मोर्चातून मागणी। तर खुलताबादेत पेहरान ए मुबारक दर्शनासाठी लाखो भाविकांचा जनसागर, 4 लाख भाविकांचं दर्शन, 740व्या उरुसाची सांगता। आता बघूया सविस्तर बातम्या। राज्यातील वाढती बेरोजगारी आणि तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नाकडे शासन प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने राजेश टोपे यांच्या नेतृत्वात बेरोजगार हक्क एल्गार तिरंगा मोटारसायकल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। यात मराठवाड्यातील युवक, विद्यार्थी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचं नेतृत्व माजी मंत्री राजेश टोपे, खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलं। राज्यातील तरुणांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून शिक्षण पूर्ण करूनही मोठ्या संख्येने युवक नोकरीच्या प्रतीक्षेत असल्याचा आरोप करत तरुणांच्या रोजगाराच्या न्याय हक्कासाठी आवाज बुलंद करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय। रोजगाराचा प्रश्न केवळ राजकीय मुद्दा नसून तरुणांच्या भविष्याशी निगडीत प्रश्न असल्याचं सांगत या आंदोलनातून सरकारचं लक्ष वेधण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे। मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते, आजी माजी खासदार, आमदार, तालुका अध्यक्ष, फ्रंटलचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, युवक आणि विद्यार्थ्यांनी दुचाकीसह शांततेच्या मार्गाने मोर्चात सहभाग नोंदवला। मोर्चामध्ये जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरफुद्दीन मुल्ला, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वजित चव्हाण आणि शहर कार्याध्यक्ष आशिष पवार यांच्यासह मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते उपस्थित होते। देशामध्ये बेरोजगारी भेडसावत आहे, तरुणांच्या हाताला काम मिळत नाहीये, महागाई वाढत आहे। या संदर्भात तरुणाईला कुठेतरी रोजगार मिळाला पाहिजे। या अनुषंगानं मराठवाड्याचं केंद्रबिंदू असताना आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आज आमच्या पक्षाच्या वतीने एल्गार आम्ही करतोय आणि हा शासनाला आम्ही भाग पाडणार की आमच्या या तरुणांना न्याय मिळाला पाहिजे। बाप्पा वडट्टीवार असं म्हणतायत की सुप्रिया सुळेंकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, मराठा नेत्यांकडे 90% मराठा नेत्यांकडे कुणबी प्रमाणपत्र आहे। ठीक आहे ना, मग असू द्या ना, जे आहेत जे कुणबी आहेत त्यांना दिलं असेल सरकारनं। मराठवाड्यामध्ये बघा, कोकणात पाऊस झाला, मुंबईत पाऊस झाला, नाशिकमध्ये पाऊस झाला, उत्तर महाराष्ट्रात काही भागात विदर्भाच्या झाला, पण मराठवाड्यात मध्ये पाऊस नाही। ठीक आहे, मराठवाड्यातलं जायकवाडी धरण तुम्हाला जरी भरलेलं दिसत असलं तरी ती काही 1-2 जिल्ह्यापुरतं मर्यादित किंवा 1-2 तालुक्यापुरतं मर्यादित आहे। ती पण पाऊस म्हणजे सर्वसाधारण प्रत्येकाच्या शेतापर्यंत त्याचं पाणी जाऊ शकत नाही। त्याच्यामुळे पाणी प्यायला नाहीये, जनावराला चारा नाहीये। आज माझ्या बीड जिल्ह्याचा किंवा माझ्या मतदारसंघाचा जरी विचार, मतदारसंघापुरतं बोलता येणार नाही, पण मतदारसंघाचा जरी विचार केला तरी आज चाऱ्याचा सुद्धा प्रश्न भेडसावत आहे। कारण आमच्याकडे डोंगर भाग आहे, एवढे हलकी जमीन असल्यामुळे लागलीच पाऊसच नाही। मग जर तुमच्याकडे समजा एवढं आपल्याला किती एमएम पाऊस कमी झाला तर लगेच दुष्काळ जाहीर करावा लागतो, किती दिवस नाही झाला तर असं होईना, काही ना काही थोडा पाऊस पडतो, त्यांच्यानी कसा दापत बसणार। पण जी आहे ती दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, त्याच्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती डिक्लेअर केली पाहिजे शासनाने, ही एक आमची त्याच्यात मागणी आहे। आणि आता विषय राहिला की पाणी जोड, नदी जोड प्रकल्प पाणी आणायचं वगैरे घोषणाच केल्या जातात, किती दिवसानं काय काय केलं जातंय, पण ते आम्हाला प्रत्यक्ष मिळत नाही। दुसरा मुद्दा आहे की शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा, याच्यासाठी 12 वर्षापूर्वी 14 वर्षापूर्वी हीच आदरणीय मुख्यमंत्री महोदय, ती एक आमची तिकडे होतं, ती एक काय आणलं होतं आमच्या जिल्ह्यातच कुठून ती पुन्हा हे सगळे मिळत होते, चांगले मोर्चे, त्यांचे फोटो तुम्हाला पाहिजे असतात तर देतो। एवढे ओरडत होते की घशातून पान रक्त येईल की कापसाला भाव 10,000 मिळाला पाहिजे, सोयाबीनला भाव 9,000 मिळाला पाहिजे। आजही आम्ही तीच मागणी करतोय। अरे शेतकऱ्याला तुमच्या आता हातात मोबाईल आहे, त्या मोबाईल जर 10 वर्षाला जेवढ्याला मिळतो त्याच्या 5 पट किंमत वाढली, तुमच्याकडे तुमचं काय तेल घ्यायचं त्याची किंमत वाढते, आमच्या शेतकऱ्याच्या मालाला का भाव मिळत नाही? आता पेट्रोल डिझेलचे भाव दुप्पट झाले, क्रूड ऑइलचे जगातला विचार जर केला तर क्रूड ऑइलचे रेट कमी झाले,
जे 12 मध्ये रेट होते त्याच्या 50% रेट आले देशात, तरी पण या महाशयाने पेट्रोल डिझेलचे रेट कमी केले नाहीत. ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे या सर्व परिस्थितीचा कुठंतरी गांभीर्यपूर्वक विचार झाला पाहिजे आणि आमच्या महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व जनतेला न्याय मिळाला पाहिजे. महागाई कमी झाली पाहिजे, पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले पाहिजे. बऱ्याच गोष्टीत महागाईमध्ये सर्व गोष्टी आल्या. शेतीमालाला भाव वाढला पाहिजे. जरा शेतीमालाचा भाव वाढला की तुम्ही सुद्धा मीडियावाले ये महंगा हो गया, ये महंगा हो गया. अरे जरा काय फरक पडते. आता साखरेचे रेट बोलायला नाही पाहिजे पण बोलतो तरी जरा वाढले की सगळं बोंब बोंब. ही काय बोंब करताय. सगळ्या ह्या गोष्टी सगळ्या आहेत. मला म्हणायचं की तुम्ही शेतकऱ्यांना महत्वाचं कसं, ही महागाई वाढलीच आहे, ही महागाई कमीच झाली पाहिजे. पण ह्याला दोषी कोण आहे? सरकार आहे. सरकारने हे नियोजन करत नाही, त्याच्यामुळे गोंधळ होतोय. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी शेतीमालाचे भाव वाढले पाहिजे असं म्हणणारा मी कार्यक्रम. मराठा समाजासाठी काढलेला शासन निर्णय सरकारनं पूर्ण करावा अशी मागणी माजी मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं आज आम्ही हजारे मोटरसायकलच्या माध्यमातून साधारण मोठ्या पद्धतीनं युवा वर्ग एक मागणी करतोय की बेरोजगारीचा प्रश्न सोडवला पाहिजे. आज सुशिक्षित बेरोजगारांची संख्या खूप मोठी आहे आणि बेरोजगारीचा प्रश्न फार हा वाचून उभा आहे. या बाबतीत शासन उदासीन आहे आणि म्हणून त्या बाबतीतल्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी जाणीवपूर्वक पावलं टाकली पाहिजे. MIDCच्या सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी MIDCचा आणि बेरोजगारांच्या म्हणजे कंपनीचा आणि बेरोजगारांचा समन्वय नाही, तो MIDC कडून होण्याची आवश्यकता आहे. नंबर 2, कुठल्याही परिस्थितीत स्थानिक जे लोक आहेत त्या लोकांना संधी मिळाली पाहिजे, जो कायद्याने त्यांचा हक्क आहे. त्याचबरोबर आज मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की शेतकऱ्यांच्या संदर्भातला आणि सामान्य माणसांच्या संदर्भातला प्रश्न म्हणजे महागाई प्रचंड झालेली आहे. आज साखर खूप वाढली आहे, डाळ, तेल, जीवनावश्यक वस्तू सगळ्या महाग झालेल्या आहेत. पेट्रोल डिझेल महाग झालेलं आहे आणि या महागाईच्या तुलनेत जर शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर शेतकऱ्यांच्या कुठल्याही त्यांना बाजार मिळत नाहीये. म्हणजे आज जर तुम्ही बघितलं दुष्काळी परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये. खरीप जवळजवळ कोणचा घास जाईल अशी परिस्थिती खरीपच्या बाबतीत आहे. फक्त जायकवाडी धरण भरलं एवढं समाधान आहे, पण बाकी विहिरींना पाणी नाही, साठवण तलावात पाणी नाही आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत पिकांचं खूप मोठं नुकसान आपल्याला झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. मी या निमित्ताने सांगेल, खताचं महाग झालंय, त्याचबरोबर बी बियाणे महाग झाले, मालाला भाव नाहीये. कापसाला खर तर 10,000 रुपये क्विंटलला भाव पाहिजे, सोयाबीनला 8,000 रुपये क्विंटलला भाव पाहिजे. हे भाव मिळत नाहीयेत आणि त्यामुळं बाजार भाव नाही पिकाला आणि इनपुट कॉस्ट मात्र खर्च वाढत चाललेला आहे. एकंदर जर बघितलं तर दुष्काळी परिस्थिती वर निसर्गाची आसमानी संकट मोठं आहे आणि त्याचबरोबर आसमानी संकटाला जोड म्हणून आता सुलतानी संकट म्हणजे शासनाचं दुर्लक्ष हे निर्माण होऊन पाहतंय. शासनाला जागं करण्याचं काम या युवकांच्या मोर्चातून आम्ही करत आहोत. शहरातील पूर्व, मध्य, पश्चिम विधानसभा मतदारसंघासह सातारा देवळाई परिसरात तब्बल 800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या ड्रेनेज योजनेवरून सर्वसाधारण सभेत प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली आहे. नागरिकांची वस्ती नसलेल्या भागात ड्रेनेज लाईन टाकणं, अनधिकृत प्लॉटिंगमध्ये सुविधा पोहोचवणं, नागरिकांसाठी स्वखर्चाने केलेल्या कामाचीही कंत्राटदारांनी बिले उचलणं, निकृष्ट कामाचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी केले आहेत. यावर महापौर समीर राजूरकर यांनी संपूर्ण ड्रेनेज योजनेचं 15 दिवसात ऑडिट करावं असे आदेश दिले आहेत. केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या आर्थिक सहभागातून ही योजना राबवण्यात येत आहे. महापालिकेला या योजनेसाठी 320 कोटी रुपयांचा हिस्सा द्यायचा असून आतापर्यंत 75 कोटी रुपये देण्यात आले आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना 15व्या वित्त आयोगाकडून मिळालेले 19 कोटी रुपये योजनेतील मनपाचा हिस्सा आणून देण्यासाठी सभागृहासमोर प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र या निधीच्या मंजुरीच्या निमित्ताने नगरसेवकांनी योजनेतील कथित गैरप्रकारांचा
पाडाच वाचला. तर नगरसेवक राजगौरव वानखेडे आणि प्रमोद राठोड यांनी प्रश्नांचा भडीमार करत प्रशासनाला धारेवर धरलं. उपमहापौर राजेंद्र जंजाळे यांनी अनधिकृत प्लॅन्टिंग झालेल्या ठिकाणाचीही ड्रेनेज लाईन टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. बालाजी मुंडे यांनी कंत्राटदाराने काम कसं केलं यापेक्षा त्याला पैसे उपलब्ध करून देण्यावरती प्रशासनाचा अधिक भर असल्याचं सांगत कारभारावरती निशाणा साधला. जुन्याच ड्रेनेज लाईनचं काम नव्याने केल्याचं दाखवून बिले काढल्याचा आरोप केला. यावरती अशोक दामले, माधुरी अदवंत, शेख अहमद यांनी ही योजनेतील विस्कळीत कामकाजावरती बोट ठेवलं. दरम्यान विजय अवताडे यांनी पुराव्यांसह कंत्राटदाराने भूमाफियांची मदत करण्याच्या उद्देशाने काही ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकल्याचा आरोप केल्याने सभागृहातील वातावरण आणखीन तापलं. अखेर आरोप प्रत्यारोपांच्या या गदारोळानंतर योजनेचे स्वतंत्रपणे ऑडिट करण्याचा ठरत आदेश देत महापौरांनी प्रशासनाला 15 दिवसांची मुदत दिली आहे. नगरसेवक रामदास हारणे यांनी योजनेच्या दर्जावरच गंभीर प्रश्न उपस्थित केला. अनेक ठिकाणी नव्याने टाकण्यात आलेल्या ड्रेनेज लाईन चोकअप होत असून काही ठिकाणी त्या फुटल्या आहेत. दररोज महापालिकेचे वाहन बोलवून ड्रेनेजची समस्या सोडवावी लागत आहे. सकाळ होताच नागरिकांची ड्रेनेज लाईन फुटल्याचे फोन सुरू होतात. गेल्या 8 महिन्यांपासून हाच प्रकार सुरू असल्याचं सांगत ड्रेनेजचा वैताग आला आहे अशा शब्दात त्यांनी प्रशासनावरती संताप व्यक्त केला आहे. गुजारिश है आपसे दरख्वास्त है कि ये काम को आप रूटीनली चेक करिए। नो नेटवर्क जोन के अंदर जिस तरीके से माननीय उप महापौर साहब ने कहा, हमारे विजय अवतारे साहब ने कहा, रशीद मामू ने कहा कि कई सारी इलीगल बस्तियों के अंदर भी, कई सारी इलीगल प्लॉटिंग्स के अंदर भी मैं आपको लेके जाके बता सकता हूँ शहर के अलग अलग इलाकों के अंदर, सिर्फ सेंट्रल ईस्ट या वेस्ट के अंदर नहीं, आप और भी एरिया के अंदर ले जाके दिखा सकते हो किस तरीके से इलीगल प्लॉटिंग, जिससे महानगर पालिका को एक पैसे का रेवेन्यू नहीं, ऐसी जगहों के अंदर भी देखो वो नो नेटवर्क की लाइन डाली जा रही है। और जो है तो इसकी रिपोर्ट जो है तो सभागृह के अंदर रखी जाए कि जिस तरीके से इसका, देखिए सेंट्रल का पैसा हो, स्टेट का हो या महानगर पालिका को, ये टैक्स पेयर्स का पैसा है, इसको सही तरीके से इसका इस्तेमाल किया जाए। पण यांनी जे आपल्या महानगरपालिकेने जे लाईन टाकली, हा, तर त्यांचा प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे इंजिनियर नव्हते का नेमकं काय होतं ते त्यांना माहिती. हा, तर मग आता मला सांगा, आता आपण यांच्याकडून टॅक्स वसूल करणार आहे. लोकांनी 20,000 भरून 10,000 भरून 5 वर्ष वाटणी बघितली, त्यांनी कामं करून घेतली. आणि दुसरी गोष्ट आहे की आपण केलेल्या कामातून रोज आम्हाला मेंटेनन्स म्हणजे रोज गाडी बोलावं लागले. म्हणजे आता यांच्याकडून पैसे घ्यायचे का त्यांच्याकडून पैसे घ्यायचे. संदर्भात सांगू इच्छितो, नो नेटवर्क एरिया जे जहांगीर कॉलनी, सईदा कॉलनी, हर्सुलचा काही भाग, भगतसिंग नगरचा एक धोरण आवश्यक आहे. जे 30-40% काम सेव्हिंगचं काम बाकी आहे, जेणे की आपण आता याच्यामध्ये असं केलं रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विषय आहे. महानगरपालिकेचा 30% हिस्सा असेल त्याच्यातली जे काही क्वांटिटी जर उरली, दोघं लास्टला बोला, आपल्या बऱ्याचशा ड्रेनेज विभागाची सगळी माहिती तुम्हाला आहे. आता मान्य महापौर साहेबांना पण आहे. आता सिद्धताई जो मुद्दा मांडला, काही ठिकाणी आता आपण 67(3) आपण मागणी करतो करा म्हणून. जहाँ लैंड वाले नो नेटवर्क एरिया में उन्हीं से लेंगे या पूरे शहर से लेंगे? ठीक. मला फक्त एकच म्हणायचंय की आता त्यांना 30% जो भरणा करायचा होता, 70 पैकी 30% जो भरणा करायचा होता, तर त्यांनी त्याच्यातला काही भाग भरणा केलेला आहे. तर त्यांनी आता खुलासा केला की टॅक्स मधून तो भरणा केला, तर मग पूर्ण शहराचा टॅक्स त्यांनी तिकडे भरणा केला. तर मग आमच्या एरियामध्ये जेव्हा विकास कामं करायचे असतात तेव्हा तुम्ही म्हणता की टॅक्स पावत्या कंपल्सरी असतात. मग तुम्ही जर तो भरणा तिकडे करत असाल आणि मग आमच्या वार्डातून टॅक्स जमा झालेला आमच्याच वार्डामध्ये वापर झाला पाहिजे त्याचा. तसं नाही, त्याच्यामध्ये 2002चा डीपी. माझं काय म्हणणं आहे महापौर साहेब, आपण आमचे प्रतिनिधी आहात, आपण त्यांना मला लिखित कळवून द्या ना. लिखित कळवून द्या ना त्यांनी. लिखित कळवलेलं आहे माझ्याकडे. त्यांनी लिखित उत्तर द्यावं. रस्त्याचं लिखित प्रमोद राठोड साहेबांना देऊन टाका. जालना रोडच्या संदर्भात जो एअर इंडियाची ऐतिहासिक इमारत बनतीये, जी अतिशय रस्त्यामध्ये येते, ती सगळ्या देऊन टाका. उत्तर द्यावं. महापालिकेच्या दुसऱ्या दिवशीच्या सर्वसाधारण सभेमध्ये MIM नगरसेवकांच्या वडिलांवरती आडकाठीचा भाजपच्या वतीने आरोप करण्यात आला आहे. तर आरोप प्रत्यारोपांनी सभागृह तापलं असल्याचं चित्र दिसून आलं. सभागृहामध्ये जोरदार गोंधळ पाहायला मिळाला आहे. काय इंटरेस्ट आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला त्रास देण्याचं काम करणार आहे का? म्हणजे का बरं येऊन भेटायचं त्यांना?
स्पेशल इंटरेस्ट आहे का त्यांचा? आणि माझं मान्य महापौर साहेब एक मिनिट, मेरी बात का जवाब सुनिए। अगर ये बात सही है, अगर किसी राज्य उसके अंदर ऑब्जेक्शन डाला था, तो मेरा क्लियर स्पष्ट आपको कहना है मैडम, अगर कोई भी कॉर्पोरेटर या उसका वरील या उसका रिश्तेदार आके इस तरीके से काम रोकता, दादागिरी करता, तो उसके ऊपर पूरा एफआईआर दाखिल करो। आणि माननीय महापौर साहेब ऐका ना, मी विरोधी पक्ष नेत्यांनी एवढी कडक भूमिका घेतली, मी त्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। पण माननीय महापौर साहेब, आयुक्तांनी पत्र काढलं होतं, कोणत्याही कामामध्ये अगर नगरसेविकाने हस्तक्षेप केला तर त्याचं नगरसेवक पद हे रद्द करण्यात येईल। मग आता एवढं ऑन द रेकॉर्ड अगर आपले अधिकारी म्हणत असतात की हस्तक्षेप करताय, मग त्याचं नगरसेवक पद का रद्द नाही करण्यात येईल याचा सुद्धा खुलासा होणं आवश्यक आहे। मी तुमच्या विषय शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. सायबर पोलीस ठाणे, पोलीस आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर. सर्व जनतेस आवाहन करण्यात येते. आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. पण जितकं इंटरनेट उपयुक्त आहे तितकंच ते धोकादायकही ठरू शकतं. म्हणूनच सायबर जागरूकता अत्यंत महत्वाची आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला OTP, ATM पिन, CVV किंवा बँक खात्याची माहिती कधीही सांगू नका. लक्षात ठेवा, कोणतीही बँक किंवा सरकारी संस्था फोन करून अशी माहिती कधीच मागत नाही. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि संशयास्पद ऍप्स डाउनलोड करू नका. अशा लिंकमुळे तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो किंवा तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते. प्रत्येक ऑनलाईन खात्यासाठी मजबूत आणि वेगळा पासवर्ड वापरा. शक्य असल्यास 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच 2FA सुरू ठेवा. यामुळे तुमच्या खात्याला अतिरिक्त सुरक्षा मिळते. ऑनलाईन खरेदी किंवा पैसे पाठवताना फक्त विश्वासार्ह वेबसाईट आणि अधिकृत ऍप्स वापरा. व्यवहार करण्यापूर्वी वेबसाईटचा पत्ता आणि पेमेंटची माहिती नीट तपासा. जर तुमच्यासोबत ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन 1930 वर तक्रार करा किंवा अधिकृत सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवा. लक्षात ठेवा, सायबर गुन्हेगार एका चुकीची वाट पाहत असतात, पण तुमची एक छोटी काळजी तुम्हाला मोठ्या आर्थिक आणि वैयक्तिक नुकसानीपासून वाचवू शकते. सुरक्षित रहा, सतर्क रहा आणि सायबर जागरूक नागरिक बना. धन्यवाद. हॅलो, आपण कंबोडियामध्ये कॉल सेंटर जॉबसाठी सिलेक्ट झाला आहात आणि जॉईनिंग पुढच्या आठवड्यात. इतक्या लवकर? तर विजा पण? अरे, टुरिस्ट विजावर जाऊन ट्रेनिंग सुरू करा. वर्क विजा मिळेलच तिथे. ट्रेनिंग मध्ये तौबा वाला डान्स शिकवणार. डान्स? कंबोडिया गेल्याबरोबर माझा पासपोर्ट हिसकावून घ्याल, गुलामी करून घ्याल, सायबर अपराध करून घ्याल, तर मी तर तौबाच करीन ना. मी नाही फसणार. कित्येक नकली एजंट विदेशी नोकरीचे आमिष दाखवून आपल्याला फसवतात. म्हणून नेहमी विदेश मंत्रालयाद्वारे व्हेरीफाय एजन्सीज निवडा आणि सगळे डॉक्युमेंट चांगल्या प्रकारे चेक करा. अशा फसव्या कॉलची तक्रार इथे करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. 5 लाखाचे लोन पेपरवर्क शिवाय. कोड स्कॅन करा. भावाला लोन मिळेल. माझा भाऊ बिझनेस करेल पेपर वर्क शिवाय. आपण कोण? इझी लोन स्कॅमचा मास्टर माइंड. बँकेच्या चक्करमध्ये तुम्हाला पडायचे नाही. सिव्हिल तुम्हाला माहित नाही, म्हणून इझी लोनचे आमिष देईन आणि मग डॉक्युमेंटेशन फीजच्या नावावर तुमच्याकडून घेईन पूर्ण 50,000. आणि माझं लोनसाठी आपल्या जवळच्या बँक शाखेचा अर्ज लावा आणि आम्हाला विसरून जा. माझ्या भावा, कॅमर सांगून नाहीयेत. इझी लोनचे प्रॉमिस करून सगळं काही लुटून घेऊन जातात. सायबर क्राईम पासून वाचायचं असेल तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. हॅलो, नमस्कार आमदार साहेब. मी पैसे वाढवा इन्व्हेस्टमेंट बँक मधून बोलतोय. आम्ही तुमचे पैसे 10 पटीने वाढवू शकतो. आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलंय आणि प्रूफ पण पाठवलंय. चेक करा. अय, खूपच कमाल आहे. माझेही पैसे वाढवा. सर, ग्रुपमध्ये जे सांगतात ना ते करत जा तुम्ही. अच्छा, हा असं आहे तर मग काळजी करू नका. ज्या नंबरवरून तुम्ही फोन केलाय ना
त्या नंबरला ट्रेस करतील पोलीस 2 मिनिटात आणि पकडून तुम्हाला आत करतील. अरे सर हे काय केलं? तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसाला ही लोक एका अनोळखी बनावट इन्व्हेस्टमेंट ग्रुपचा मेंबर बनवून तुम्हाला फसवतात. आम्हाला फसवतात? हो, तुम्ही पण कोणताही अनोळखी इन्व्हेस्टमेंट ग्रुप जॉईन बिलकुल करू नका. आणि तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर फक्त सेबी अप्रूव्ड ऍप्सद्वारे. सायबर क्रिमिनल्स वापरून तुमच्या पैशांची हाव आणि घालतात तुमच्यावरच घाव. ही घटना घडल्यास त्वरित कॉल करा 1930 किंवा तुमची कंप्लेंट जी स्क्रीनवर वेबसाईट आहे www.cybercrime.gov.in वर तुम्ही नोंदवू शकता. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या अतिशय दुर्मिळ व अलौकिक पेहरान ए मुबारक आणि मुए मुबारक यांच्या वार्षिक दर्शनासाठी ऐतिहासिक खुलताबाद नगरीमध्ये देशभरातून लाखो भाविकांचा जनसागर लोटला. ईद ए मिलादुन्नबीच्या आणि हजरत शेख मुंतिजोबुद्दीन उर्फ जरजरीजर बक्ष यांच्या 740व्या उर्साच्या सांगता निमित्त आयोजित या सोहळ्यात तब्बल 4 लाख भाविकांनी हजेरी लावत दर्शन घेतलं. हजरत जैनुद्दीन चिश्ती यांच्या दर्गामध्ये 700 वर्षांपासून सुरक्षित चांदीच्या पेटीत ठेवण्यात आलेला हा 1400 वर्षांपूर्वीचा पवित्र पोशाख वर्षातून केवळ एकदाच ईद ए मिलादुन्नबीच्या दिवशी सर्वसामान्यांच्या दर्शनासाठी खुला केला जातो. मंगळवारी रात्री 10 वाजेपासून सुरू झालेला हा दर्शन सोहळा बुधवारी रात्री 11 वाजेपर्यंत अविरत सुरू होता. पहाटे फजरच्या नमाजानंतर भाविकांच्या रांगा अधिक लांबल्या. दर्गा कमिटीचे अध्यक्ष शरफुद्दीन रमजानवी व सचिव मसियुद्दीन यांनी दिलेल्या माहितीनुसार हा पवित्र पोशाख मोहम्मद पैगंबर यांना शब-ए मिराजच्या रात्री परिधान करण्यासाठी अल्लाहने प्रदान केला होता. त्याप्रमाणे हजरत ख्वाजा बुरानुद्दीन औलिया यांच्या दर्गात हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या पवित्र मुए मुबारक म्हणजेच मिशीचा केस दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दर्गाच्या वतीने महाप्रसाद म्हणून गोडभाताचं वाटप करण्यात आलं. या पवित्र सोहळ्यास माजी मंत्री अब्दुल सत्तार आणि आमदार सतीश चव्हाण यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून दर्शनाचा लाभ घेतला. दर्गा कमिटीच्या वतीने अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व मान्यवरांचे फेटे बांधून स्वागत व सत्कार केला. या प्रसंगी दर्गा कमिटीचे अध्यक्ष शरफुद्दीन रमजानी, ॲडव्होकेट कैसरुद्दीन, सचिव मसियुद्दीन, मुनिबुद्दीन, इम्रान जागीरदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष गजानन पाटील फुलारे, दिलीप बनकर पाटील, नगरसेवक अनीस जागीरदार, नगरसेवक अयाज बेग, कैलाश बारगळ, दिलीप बाविस्कर, शेख वाजेद, अजिनत साळुंखे, फैजान बेग, शेख आदिब आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच नगर परिषदेचे नगराध्यक्ष आमिर पटेल, एजाज अहमद, मतीन जागीरदार, मुबशिरुद्दीन यांनी ही व्यवस्थेची पाहणी केली. गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या जरजरीजर बक्ष यांच्या उरुसाची सांगता ईद ए मिलादच्या दिवशी झाली. भाविकांनी पोशाखाच्या दर्शनानंतर उरसात जाऊन दर्ग्यात माथा टेकवला. उरसात सुप्रसिद्ध ख्वाजा प्रसादाची मोठ्या प्रमाणावरती खरेदी झाली, तर लहानपणापासून मोठ्यापर्यंत सर्वांनी मनोरंजन साधनाचा आनंद लुटला. देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी स्थानिक दानशूर, सामाजिक संस्था आणि तरुण मंडळींनी शहरात ठिकठिकाणी अन्नछत्रे उभारली होती. मंगळवार रात्रीपासूनच चहा, नाश्ता, थंड पाणी, बिस्किटे आणि भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. दूरवरून येणाऱ्या भाविकांची सेवा करणं हे आमचं परम कर्तव्य आहे, अशी भावना स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. लाखोंच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवरती कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख नियोजन केलं होतं. पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांनी स्वतः दर्गा परिसरात भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बोडके यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या प्रमुख चौकामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, ज्यामुळे संपूर्ण सोहळा शांततेत पार पडला. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. और सरकार की विलादत पाक के सिक्के में हर साल औरंगाबाद से लेके खुलदाबाद का सफ़र हमारा मुंबई से हम लोग आते हैं और यहाँ सरकार द्वारा की पैरान मुबारक की ज़ियारत और जरजरी बखुल्ला की ज़ियारत और बुरहानुद्दीन औलिया की ज़ियारत माशाल्लाह बहुत अच्छे से होती है. और हमारे यहाँ के जो सेक्रेटरी हैं कैसर भाई, इनकी क़यादत में हम लोगों का बड़ा अच्छा इनके ज़ियारत वगैरह सब होती है और हमारी बड़ी इज्जत अफजाई होती है. और ये हुसैन भाई हमारे हैं इनकी चैनल से, इनके जो यहाँ की खिदमत और यहाँ का पूरा मतलब इंतजाम कवर करते हैं. माशाल्लाह इनकी लोग की खिदमत देख के और इन लोगों की यानी कि हौसला अफजाई देख के बहुत यानी कि खुशी होती है. और हम लोग माशाल्लाह इन लोगों के लिए भी खैर कर रही है, हमारे लोगों के लिए भी दुआ करते हैं. तमाम मुस्लिमीन के लिए दुआ, अल्लाह ताला सबको खैर रखे और इसी तरह यानी कि ये सिलसिला जारी रहे क़यामत. आमीन या रब्बुल आलमीन. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह.
अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि ताला वबरकातुहू। मैं हाजी मोहम्मद कमाल जमाल खान, ऑल इंडिया उलमा मशाइख बोर्ड महाराष्ट्र सेक्रेटरी, पीर आदिल बोर्ड महाराष्ट्र सेक्रेटरी, चेंज पॉजिटिव फॉजिटर महाराष्ट्र का सेक्रेटरी। अल्लाह के फजलो करम से 501 सालाना हज़रत मोहम्मद पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जश्न विलादत पे औरंगाबाद की मुकद्दस सरजमीन पे खुलदाबाद शरीफ में आज मैं मेरे उस्ताद, हमारे सरपरस्त, हमारे मन्नान चचा, अकबर चचा, सईद चचा, हमारे इदरीस चचा, हमारे अजीत चचा और हमारे अली जनाब सईद मामू, जो हर साल ये तकरीबन 20 सालों से ये काफिला हर साल उर्स में हुजूर की जश्न आज़मत पे हाजिरी देते हैं। और यहाँ का जो इंतज़ाम जिसके ताल्लुक से आपने पूछा, माशाल्लाह हमारे कौसर भाई जो यहाँ के ट्रस्टी हैं, माशाल्लाह इन जिस तरीके से ये जिस अंदाज में यहाँ का इंतजाम करते हैं काबिल तारीफ है। मैं उनको मुबारकबाद पेश करता हूँ कि कल रात से मगरिब से लेके अब तक लाखों की तादाद में लोगों ने जियारत की। लोग हंसी खुशी आ रहे हैं, लोग अदब के साथ लाइन लगा के जा रहे हैं, जियारत कर रहे हैं और मुल्क हिंदुस्तान नहीं पूरी दुनिया के लिए आप लोग सुकून के लिए दुआएं खैर कर रहे हैं। बस यही मुख्तसर से मैं अपनी बात कहूँगा। ये नई बात नहीं है, ये सालों से जो है ये नौजवान का खुदाबाद, ये सारे जो है गुलाम आशिक रसूल है सब, इनकी तारीफ से सब ये जितनी भी टीम है, ये टीम जो है तो हर साल करते रहती है पानी शरबत। अब ये साल जो है तो उन्होंने चाय, पानी की बोतलें, कोल्ड ड्रिंक, बिस्किट वगैरह खाने की चीज़ें सारी सुबह से बांट रहे हैं। अभी कंटिन्यू चलते रहता है। अलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। आप जो दरबार देख रहे हैं ये हज़रत ख्वाजा शेख मुंतजबुद्दीन ज़रज़री ज़रबख्श रहमतुल्लाह अलैह का दरबार है, खुलदाबाद शरीफ, जिला औरंगाबाद, महाराष्ट्र में। यहाँ पे हज़रत ख्वाजा मुंतजबुद्दीन ज़रज़री ज़रबख्श रहमतुल्लाह अलैह का 740 सालाना उर्स मुकम्मल हो चुका है और ये मेला जो है तो 1 महीना पूरा चलता है। तो आज 11 रबीउल अव्वल है और यहाँ पे हज़ारों अक़ीदतमंदों का हुजूम यहाँ आप देख सकते हैं। जैसा यहाँ पे बहुत दूर दूर से लोग आते हैं और अपनी अपनी मन्नत मकसद मुराद पूरी करते हैं। यहाँ पे जो कांटा लगा हुआ है, यहाँ पे बच्चों को तोलने का सिलसिला चालू है। यहाँ पे खेड़े पाड़ों से, दूर दराज गाँव से लोग आते हैं, अपनी अपनी मन्नत मुराद यहाँ मांगते हैं। अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या उभाटा पक्षाची भूमिका विशद केली आहे। महाराष्ट्रात असे खाजगी कंत्राटदार इतके फोपावलेले आहे की अधिकारी सुद्धा आता खाजगी कंपन्यांचे होत आहेत आणि म्हणून सरकारी नोकऱ्या सरकार देत नाहीये। सरकार नुसत्या 2 कोटी रोजगार, 1 कोटी रोजगाराच्या घोषणा करतं। कित्येक परीक्षा 3-3 वर्ष झालेले, परीक्षा होऊन 4-4 वर्ष झालेले, 5-5 वर्ष झाले, निकाल लागले, यादी बनली पण तो अपॉइंटमेंट लेटर मिळत नाही। आणि म्हणून खाजगी कंत्राटदारांचं एक मला असं वाटतं प्रस्थ महाराष्ट्रात नाही देशात वाढलेला आहे। व्यक्तिगत मी कोणत्या कंपनीवर बोलणार नाही, परंतु निश्चित खाजगी कंत्राटदारांना याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होतोय। मांडवी येथे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि सरकारचं शिष्टमंडळ वगैरे सुरू आहे, त्यांना भेटायला गेले होते। याचं वक्तव्य जे खाऊन आंदोलन करा आपण सल्ला दिला, तर मी देखील माझ्या काळात खाऊन आंदोलन करत। आता नरहरी झिरवळ, मला असं वाटतं काय बोलावं या मंत्र्यांविषयी। मागच्या काळात काय काय कृत्य समोर आले होते, यांच्या ऑफिस मधले लोक कसे पकडले गेले, अशा व्यक्तीकडून तुम्ही काय फार मॅच्युरिटीचं वक्तव्य कसं करू शकता। राज्याच्या मंत्रिमंडळात असेच मंत्री आहे, राज्याच्या मंत्रिमंडळात असेच मंत्री आहे, कोणी नाचणारे, कोणी गाणारे, कोणी। तसं तर मी तर म्हणेल विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा हा अपमान आहे। विद्यार्थी, आदिवासी विद्यार्थी मांजरीमध्ये ज्या पद्धतीनं आदिवासी विद्यार्थ्यांवर जे नवनवीन बंधनं लादलेली त्याच्या विरोधात आंदोलन करतायत आणि नरहरी झिरवळ सारखा एक मंत्री, राज्याचा कॅबिनेट मंत्री, ज्याच्या खात्यातल्या भ्रष्टाचारामुळे ते गाजलेले आहे, आज त्यांच्या खात्याची मला असं वाटतं खरं तर त्या खात्याकडे दुर्लक्ष करून ते वेगळ्याच खात्याकडे जास्त लक्ष देत आहेत। अशा वाचाळ मंत्र्यांना सरकारने, मुख्यमंत्र्यांनी, त्यांच्या नेत्या ज्या असलेल्या आहेत, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांनी सांभाळावं। श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर वेरूळ येथे जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएम यांच्या अध्यक्षतेखाली 1 दिवसीय महास्वच्छता अभियान उत्साहपूर्ण वातावरणात राबवण्यात आले आहे।
ऐतिहासिक धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या श्री कृष्णेश्वर मंदिराची स्वच्छता, आरोग्यदायी व निरोगी वातावरणाची निर्मिती तसेच परिसराचं सुशोभीकरण करून भाविक व पर्यटकांना स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या अभियानामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर समाधान राऊत, डॉक्टर रंगनाथ तुपे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अफ्ताब शेख, डॉक्टर अविनाश बोयरे, राज्यस्तरीय अधिकारी व कर्मचारी रशीद शेख, सुभाष घुगे, सोपनराव तारो, ज्ञानेश घोडके, चंदन गणोरे यांच्यासह तालुका स्तर व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाच्या आरोग्याच्या दृष्टीने असलेलं महत्त्व उपस्थित अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांना समजावून सांगितलं. निरोगी आरोग्य जीवनासाठी स्वच्छ परिसर, वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांचं योग्य विलगीकरण यांचं महत्त्व अधोरेखित केलं. तसेच स्वच्छतेप्रती नागरिकांची जबाबदारी, कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन आणि स्वच्छतेबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. त्यानंतर सर्वांनी एकत्रितपणे श्री कृष्णेश्वर मंदिर परिसर, प्रवेशद्वार, परिसरातील मार्ग, सार्वजनिक ठिकाणे तसेच आजूबाजूच्या परिसराची साफसफाई केली. मोहिमेदरम्यान परिसरातील कचरा, प्लास्टिक व इतर अनावश्यक साहित्य संकलित करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. सामूहिक सहभाग, नियोजनबद्ध कार्यवाही आणि स्वच्छतेप्रती असलेली बांधिलकी यामुळे मंदिर परिसर स्वच्छ व नीटनेटका करण्यात आला. भाविक व पर्यटकांना स्वच्छ आणि सुरक्षित आणि प्रसन्न वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे अभियान महत्त्वपूर्ण ठरलं. जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएम यांनी अभियानात सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. ऐतिहासिक व धार्मिक स्थळांची स्वच्छता सातत्याने राखणं ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून स्वच्छता केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता नियमितपणे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही करावी अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. या महास्वच्छता अभियानातून स्वच्छ मंदिर परिसर, सुंदर वेरूळ, आरोग्य संपन्न वेरूळ हा संदेश जनसामान्यात पोहोचवण्यात आला. स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, कचरा विलगीकरण आणि सार्वजनिक स्थळांचं सुशोभीकरण याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने हे अभियान अत्यंत उपयुक्त आणि यशस्वी ठरलं. संगमनेर येथे 27 ते 29 ऑगस्ट 2026 दरम्यान आयोजित 7व्या सब ज्युनियर व ज्युनियर राज्यस्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघाची घोषणा करण्यात आली असून हा संघ संगमनेरकडे रवाना झाला आहे. या स्पर्धेत मुलांच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून दीपक वाघमारे तर मुलींच्या संघाच्या प्रशिक्षकपदी साक्षी सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संगमनेर येथे 27 ते 29 ऑगस्ट 2026 दरम्यान आयोजित 7व्या सब ज्युनियर व ज्युनियर राज्यस्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघाची घोषणा करण्यात आली आहे. गरवारे कम्युनिटी सेंटर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेत विविध वयोगटातील क्रीडा प्रकारांमध्ये 17 गुणवंत खेळाडूंची निवड झाली असून हा संघ संगमनेरकडे रवाना झालाय. या स्पर्धेत मुलांच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून दीपक वाघमारे तर मुलींच्या संघाच्या प्रशिक्षकपदी साक्षी सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा संघात विविध वयोगटातील मुले आणि मुलींच्या ट्रॅडिशनल, वैयक्तिक, एकात्मक, कलात्मक, एकल व तालात्मक जोडी प्रकारामध्ये स्पर्धांचा समावेश करण्यात आलाय. निवड झालेल्या प्रशिक्षक आणि खेळाडूंचा जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गजानन सानप, गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक व उपाध्यक्ष सुनील सोतावणे, सचिव मिरकर, तांत्रिक अधिकारी छाया मिरकर, डॉक्टर पंढरीनाथ रोकडे, मंदाकिनी जगताप, छाया सोमवंशी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे शासनानं दुष्काळ जाहीर करावा, खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या यलगार मोर्चातून मागणी. तर खुलताबादेत पेहरान ए मुबारक दर्शनासाठी लाखो भाविकांचा जनसागर, 4 लाख भाविकांचं दर्शन, 740व्या उरुसाची सांगता. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.